कलंकित मंत्र्यांविरोधात उद्या ठाकरेंची शिवसेना राज्यभर आंदोलन करणार आहे। मुंबईत स्वतः उद्धव ठाकरे आंदोलनात सहभागी होतील, तर दुसरीकडे दिल्लीमध्ये इंडिया आघाडी सुद्धा रस्त्यावर उतरणार आहे। तर इंडिया आघाडीचा उद्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक मोर्चा निघणार आहे। इंडिया आघाडीचा 11 ऑगस्टला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा निघणार आहे। राहुल गांधी यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांनंतर वातावरण चांगलंच तापलंय। मतदारांच्या याद्यांवरून विरोधकांनी उद्या गल्ली ते दिल्ली सरकार विरोधात हल्लाबोल करण्याचा निर्धार केलाय। घोटाळ्याविरुद्ध संसद तसंच संसदेबाहेर लढा उभारण्याचा निर्णय सर्व विरोधी पक्षांनी घेतलाय। तर कथित बोगस मतदारासाठी शपथपत्रासह तक्रार नोंदवा किंवा देशाची माफी मागा असं ट्विट करत निवडणूक आयोगानं राहुल गांधींना आव्हान दिलंय। मतदान वाढवण्यासाठी पवारांप्रमाणे ठाकरेंना सुद्धा काही लोक भेटले आणि 60 ते 65 जागा जिंकून देऊ असं सांगितलं, असा दावा शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर राऊतांनी केलाय। दरम्यान सलीम जावेदच्या स्टोरी सुरू आहेत। तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तुम्ही तक्रार का केली नाही, तुम्ही त्यांचा वापर करून बघितला का, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केलाय। माननीय शरद पवार यांनी सुद्धा जो एक महत्त्वाचा विषय मांडला की निवडणुकीपूर्वी त्यांना काही लोक भेटले, यापैकी काही लोक आम्हाला म्हणजे माननीय उद्धव ठाकरे यांनाही भेटलेले आहेत। तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की लोकसभेत आम्हाला प्रचंड यश प्राप्त झालेलं आहे, विधानसभेत आम्ही नक्की सत्तेवर येतो। तेव्हा त्या लोकांचं असं म्हणणं होतं की तुम्ही आम्हाला 60 ते 65 जागा ज्या अडचणीतल्या आहेत त्या सांगा, आम्हाला सांगितलं त्या आम्ही तुम्हाला विजयी करून देतो ईव्हीएमच्या माध्यमातून। सलीम जावेदच्या स्टोरी चाललेल्या आहेत, अचानक या गोष्टी आठवण येत आहेत। माझा सवाल आहे, तुम्ही सगळे रिस्पॉन्सिबल अशा प्रकारचे नागरिक आहात, अशा प्रकारे जर तुमच्याकडे कोणी आलं, पोलीस कंप्लेंट का नाही केली? तुम्ही निवडणूक आयोगाला कंप्लेंट का नाही केली? तुम्ही व्हेरिफिकेशन का नाही केलं? की तुम्ही त्यांचा यूज करून बघितला, प्रयत्न करून बघितला का? आता सांगताय घोटाळेबाज सरकार विरोधात आमचं आंदोलन असल्याची प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे। तर ह्यांना मोर्चे काढण्याशिवाय काहीही कामं नाहीयेत, असा पलटवार प्रताप सरनाईकांनी केलाय। उद्या शिवसेनेतर्फे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये या घोटाळेबाज सरकारविरुद्ध आंदोलन होईल। जिल्हा स्तरावर स्वतः मुंबईमध्ये उद्धव ठाकरे दादर परिसरामध्ये आंदोलनात सहभागी होते। त्यानंतर दिल्लीमध्ये उद्या एक महत्त्वाचं आंदोलन आहे, ते इंडिया ब्लॉकतर्फे निर्वाचन आयोगावर म्हणजे निवडणूक आयुक्तांच्या मुख्य कार्यालयावर मार्चने जाणार। मोर्चा काढण्याशिवाय काय पर्यायच नाही राहिलेला आहे। त्यांनी मोर्चे काढावे, गेली पुढले 4-4.5 वर्षांना मोर्चेच काढायचे। कारण येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका, नगर परिषदेच्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुकांवर फक्त आणि फक्त महायुतीची सत्ता येणार आहे। तर पवारांनी केलेला दावा खरा आहे, मात्र नावं विचारली तर आठवत नाही म्हणतात, हे मात्र खोटं असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले। मॅन्युप्युलेशन होतं का, तर मी 2004 पासून असं बोंबलतोय की हे मॅन्युप्युलेट होतंय। शरद पवार असं म्हणतात की आम्ही राहुल गांधींना भेटायला गेलो आणि त्यांना नावं विचारली, त्यावेळेस ते म्हणतात आम्हाला आठवत नाही। किती खोटं बोलावं, याला तरी असं एक सीमा आहे असं मी त्या ठिकाणी तो जे 2 जण घेऊन गेले असं जे म्हणतात आहेत, त्यांची पूर्ण एंट्री राहुल गांधीच्या घरी जे इंटेलिजन्स बसतात, रेकॉर्ड घेऊन बसतात, त्यांच्याकडे पूर्णपणे आहे। ती एक्स्ट्रॅक्ट तुम्ही ज्या दिवशी गेलात त्या दिवसाचं रजिस्टर म्हटलं, शरद पवारांबरोबर 2 माणसं कोण होती ती नावं येतात, ती नावं तुम्ही जाहीर करू शकता। जे पुरावे राहुल गांधीजींनी दिले ते बघितल्यानंतर महाराष्ट्र काय अख्ख्या देशामध्ये कानाकोपऱ्यात असणाऱ्या सामान्य लोकांना नक्की वाटायला लागलेलं आहे। आधी त्यांना शंका होती, पण पुरावे दिल्यानंतर त्यांना नक्की पटलं आहे की जे ईव्हीएम मशीन होत्या त्या कुठं ना कुठेतरी मॅनेज केल्या गेल्या। आम्ही विचारतो इलेक्शन कमिशनला, उत्तर मात्र भाजपचे नेते मुख्यमंत्री देतात। तर आम्ही म्हणायचं का की इलेक्शन कमिशन हे भाजपचा एक विभाग आहे। राहुल गांधीवर मी कालच बोललेलो आहे, खोटं बोला रिटून बोला चालू आहे राहुल गांधीचं। मी काँग्रेस पार्टीच्या नेत्याला आवाहन करतो, आम्ही यावेळी ज्या निवडणुका जिंकणार आहे 51% वर मतांनी जिंकणार आहे। आता मतदारी दुरुस्त करून घ्या ना, आहे ऑब्जेक्शन, आता वेळ आहे, ऑब्जेक्शन घ्यायला वेळ आहे, का घेत नाही ऑब्जेक्शन तुम्ही? राहुल गांधींनी जी भूमिका सांगितली याच्यावर निवडणूक आयोगाने खुलासा केला पाहिजे। मला तो एक व्यक्ती फोन करत होता की वोटिंग मशीन
मॅनेज करून देतो अशा पद्धतीने एवढी रक्कम द्या तेवढी रक्कम. मी त्याला 1-2 लाख रुपये दिली होती. ती व्यक्तीला पोलिसांनी अटक केलं होतं. आम्ही अशा प्रकारचं नियोजन करू शकतो असे जर चर्चा होत असेल तर मला वाटतं की या संदर्भामध्ये खुलासा आता निवडणूक आयोगाने करावा. असे निवडणुकीच्या कालावधीमध्ये अनेक लोक येत असतात. त्या निवडणुकीच्या कालावधी आलेल्या लोकांना निवडणूक लढवायच्या याच्यामध्ये कोण लक्ष देत नसतं. राज्यातील कलंकित मंत्र्यांविरोधात उद्या ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन आहे. मुंबईत उद्धव ठाकरे स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्या दुपारी 12 वाजता राज्यभर आंदोलनं केली जाणार.